कोकण रेल्वे सेवा कालपासूनच ठप्प आहे आणि दिवाणखवटी या बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू झालंय। पावसामुळे अजून देखील ट्रॅकवर माती आणि चिखल साचलेला आहे। दरम्यान हा सगळा ढिगारा उपसण्याचं काम अद्यापही सुरू असलेलं पाहायला मिळतं। कोकण रेल्वेवरून मोठ्या प्रमाणावरती प्रवासी चाकरमानी प्रवास करत असतात, मात्र कालपासूनच ही वाहतूक ठप्प असलेली पाहायला मिळते। रेल्वे प्रशासनाकडून या संपूर्ण रुळावर दरड कोसळलेली आहे। ढिगारा उपसण्याचं काम कालपासूनच सुरू झालंय, मात्र अद्याप देखील रेल्वे सेवा ठप्प आहे आणि आणखी किती काळ या सगळ्या सेवा सुरू होण्यासाठी लागणार आहे हे स्पष्टता नाहीये। दरम्यान कृष्णकांत साळगावकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। कृष्णकांत, अद्यापही ढिगारा उपसण्याचं काम पूर्णपणे झालेलं नाहीये, किती काळ या सगळ्याला लागू शकतो? तर कोकण रेल्वे सेवा कालपासूनच ठप्प आहे, कारण दिवाणखवटी बोगद्याजवळ डोंगराचा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळेच रुळावर माती साचल्यानं रेल्वे सेवा ठप्प आहे आणि ही सेवा आणखी सुरू होण्यासाठी किती काळ लागेल हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये। जेसीबीच्या सहाय्यानं कर्मचाऱ्यांकडून या रुळावरचे ही माती काढण्याचा ढिगारा उपसण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतो या दृश्यांमधून कशा पद्धतीने या ठिकाणी रेल्वे ट्रॅक जो आहे, या रेल्वे ट्रॅकवरती माती जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि हे काढण्याचं काम जे आहे हे अहोरात्र चालू होतं, मात्र अद्यापही ही समस्या निकाली आलेली नाही आहे। आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने या ठिकाणी काम जे आहे हे चालू आहे। आपण बघू शकतोय की इथं असणारी जे रेल्वे ट्रॅक आहे ह्याच्या बाजूला असणारी जी गटारं आहेत ती गटारं अशी भरली गेलेली आहेत आणि यामुळं येणारा जो चिखल आणि माती आहे, जी दरड आहे ती संपूर्ण ट्रॅकवरती आली। आता मशीनच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहत आहोत की अशा पद्धतीनं अद्यापही हे काम आहे हे चालू आहे। काही तासांपासून हा चिखलाखाली रेल्वे ट्रॅक गेलेला आहे आणि ते काढण्याचं काम जे आहे चालू आहे, मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळं काही तासांपासून रेल्वे सेवा जी आहे ठप्प ही अद्यापही दैशेत ही आपल्याला पाहायला मिळते। मात्र पोकलॅन मशीन लागलेले आहेत, रेल्वे प्रशासन पूर्ण कामाला लागलेलं आहे, मात्र अद्यापही पावसाचा जोर कायम असल्यामुळं जो चिखल काढला जातोय तो पुन्हा ट्रॅकवरती येतोय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि यामुळं ही सगळी यंत्रणा जी आहे हे पूर्ण कामाला लागली असली तरी देखील मेन समस्या आहे मलबा बाजूला करणं, हे मात्र काम अद्याप पूर्ण होताना दिसत नाही आहे। समस्याही वाढताना दिसते। चिखल मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे ट्रॅकवरती आलेला आहे आणि तो काढताना मोठी प्रशासनाला इथं कंबर कसावी लागते। मोठ्या प्रमाणामध्ये चिखल अशा पद्धतीने आलेला आहे। काही तासांपासून हे काम जे आहे हे या ठिकाणी चालू आहे, मात्र अद्यापही एवढ्या तासानंतर देखील हा मार्ग आहे हा क्लिअर करता आलेला नाही। रूळ आहेत रेल्वे लाईनचे हे अजूनही चिखलाखाली मलब्याखाली आहेत, यामुळं रेल्वे सेवा अजूनही जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठप्प राहणार आहे। आपण पाहू शकताय। तर आपण ही नक्कीच दृश्य बघतोय। सध्या कोकण रेल्वे अद्यापही ठप्प आहे। ढिगारा उपसण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।